रूपाभवानी मंदिर ते हनुमान नगर टॉवरपर्यंत हा रस्ता मागील 8 महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. रस्त्याचे खोदकाम करून कामाची गती खूपच संथ पद्धतीने चालू असल्याने स्थानिक नागरिकांचे येण्या-जाण्याचे हाल होत असून एकेरी वाहतूक चालू असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन बऱ्याचदा अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचे गांभीर्य महानगरपालिकेला नसल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट सिटीमध्ये या रस्त्याचे काम होत असून संथ गतीनेच काम चालू असून स्मार्ट सिटीचे अध्यक्ष याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य असून नागरिकांचे अपघात नेहमीच होत असल्याचे दिसून येत आहे. याची जबाबदारी कोण घेणार अशी स्थानिक नागरिकांकडून विचारणा होत आहे. मंत्री चंडकनगर, हनुमाननगर, वर्धमाननगर येथील नागरिकांनी लवकरच रस्त्याचे काम झाले नाही तर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. रूपाभवानी ते टावरपर्यंत, हनुमाननगरचं टावरपर्यंत हे काम चालू आहे. दसऱ्यापासून ते हे काम चालवलं आहे. ह्या लोकांना आम्हाला मंत्री चंडकनगर, वर्धमाननगर, शाहीर वस्ती एवढं खूप त्रास व्हायला लागलेला आहे. स्मार्ट सिटीचं हेच लक्षण आहेत का? हे स्मार्ट सिटी म्हणतात का ह्याला? किती दिवस तर आम्ही हे सहन करायचं? पावसामध्ये दुनियाचा त्रास, लोक पडलेत, काय लोकांचे हातपाय तुटलेत, काय ह्याला जबाबदार कोण आहे? शासन आहे का कोण आहे? ह्याची काळजी कोण घेणार आहे? हे लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे आहे. नाहीतर वरतीपर्यंत जायचं आम्हाला सगळ्यांना मोर्चा काढायला गेला आम्हाला मंत्री चंडकनगर वगैरे येते. आपण जे कॉलनीमध्ये राहता इथून बाहेर येताना आपल्याला काय त्रास होतो? तेच आम्ही कॉलनीला जवळजवळ 215 ते 220 घरं आहेत आमचे. लहान लेकरं शाळेला जाते येते, त्यांना खूप त्रास होते. कितीतरी लेकरं पडलेत, कितीतरी लोक बाया घसरून पडलेत. ते वादळी वारं सुटल्यामुळे पाऊस आल्यामुळं खूप काही लोकांच्या गाड्या फसलेत, पुण्याचं अडचण झालेत, कित्येक लोकांचं गाड्याचं नुकसान झालेलं आहे. की ह्याची जबाबदार कोण आहे? ह्याची कोण विचार करणार आहे? ह्याच्यात लवकरात लवकर आपलं हे करून काम करावं, नाहीतर अन्यथा सगळ्या लोकांनी मिळून मोर्चा काढण्यात येईल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.